तर आमचा अचानकच नरसोबाच्या वाडीला जाण्याचा प्लॅन झालाय, कारण की आज गुरुवार आहे, त्यामुळं म्हणलं दत्तांचं दर्शन घेऊन येऊया. तर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हाय फ्रेंड्स, आम्ही चाललोय म्हणून फिरायला. अरे दोन पाय एका ह्याच्यात घातलं. काढ एक पाय, एक पाय फिरायला चाललोय म्हणून. फिरायला चाललो. तुम्ही पण या. तुम्ही पण या. घाल लवकर घाल. मला लाईक करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब लाईक करा. इकडे घाल, इकडे पाय घाल. हाय प्लॅन बुई, हाय प्लॅन बुई बुई बुई. आवर 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 लवकर आवर. बघू. आहा चला. चला 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 चला. चला आता निघायचं. चला मग निघूया. चला मग निघूया. निघूया चला. चला निघूया. थांब एक मिनिट थांब. चला चला निघूया. आता आम्ही नरसोबाच्या वाडीत पोहोचलो आहे. इचलकरंजीपासून 20-22 किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे. तुम्ही बघतच असाल, मंदिराच्या परिसरातील सर्व दुकानामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त खावा, पेढा, बासुंदी दिसत असेल. कारण नरसोबाच्या वाडीत दर्शनानंतर प्रसाद म्हणून काहीतरी गोड मिळण्यासाठी कंदी पेढे घेतात. हे प्रसादाचे पवित्र रूप मानले जाते. येथील स्थानिक उत्पादक आसपासच्या परिसरात अनेक वर्षापासून कंदी पेढे तयार होणारे पेढे खास पारंपरिक पद्धतीने बनवले जातात, ज्यामुळे त्यांचा स्वाद आणि गुणवत्ता अनोखी असते.
तर आम्ही मंदिराच्या बरोबर समोर बसलो आहे आणि आमचं दर्शन वगैरे झालं आहे. आणि दर्शन करताना फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळं आम्ही फोटो व्हिडिओ काही काढलेला नाही आहे. समोर बघ, चल चल आता घरी जायचं. चल ऋतू पुढे बघ, बघ पप्पा ए पृथ्वी चला. चला 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 चला. तर आमचं दर्शन पण सगळं झालंय आणि आम्ही घरी निघालो. तर फायनली आम्ही घरात आलोय आणि पृथ्वी पण झोपलाय. तर हा आजचा ब्लॉग इथेच थांबवतो. भेटूया एका नवीनच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.